छातीवर रोवलेली पारतंत्र्याची पहार काढून ज्या माऊलीने गुलामगिरीच्या छातीवर प्रहार केला त्या माऊलीची आज जयंती आहे। 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे जिजाऊंचा जन्म झाला। वडील लखुजी जाधव आणि आई म्हाळसाबाई यांच्या घराण्यात हे कन्यारत्न जन्माला आले। पुढे जिजाऊंचे शहाजीराजे भोसले यांच्याशी विवाह झाला। त्यांच्या पोटी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराजांचा जन्म झाला। जिजाऊंनी शिवरायांना लहानपणापासूनच महाभारतातील शौर्याच्या कथा सांगत। जिजाऊ लहानपणापासूनच अन्यायाच्या विरुद्ध प्रवृत्तीच्या होत्या। त्यांचे एकच स्वप्न होते ते म्हणजे स्वराज्य स्थापनेचे। त्यांनी शिवरायांच्या अंगी स्वराज्य स्थापनेचे स्वप्न रुजवले आणि शिवरायांनी ते सत्यात उतरवले केले। जिजून मरावं पण थिजून मरू नये हे राजमाता जिजाऊंनी शिवरायांना शिकवले। म्हणून तर आज शिवरायांनी एवढे मोठे स्वराज्य स्थापन केले। शेवटी मी एवढेच म्हणेन की सूर्य कोणाला झाकत नाही, सूर्य कोणाला झाकत नाही, डोंगर कोणासमोर वाकत नाही, डोंगर कोणासमोर वाकत नाही। जिजाऊंचे पुत्र असल्याचा अभिमान बाळगा, कारण जिजाऊंचे पुत्र कोणाच्या बापाला घाबरत नाहीत, कोणाच्या बापाला घाबरत नाहीत। जय हिंद, जय भारत।